शिवरायांचा अपमान आणि इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टानं 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली। 25 फेब्रुवारीला इंद्रजित सावंत यांना केलेला फोन कोरटकर याचा होता हे सिद्ध करण्यासाठी व्हॉइस सॅम्पलिंग करावं लागणार आहे। कोरटकरनं त्याच्या मोबाईलमधील डेटा फॉर्मॅट कधी आणि का केला याचा तपास पोलीस करणार आहे। तसंच 25 फेब्रुवारी ते 24 मार्च दरम्यान प्रशांत कोरटकर कुठे होता हे देखील पोलीस तपास करणार आहे। महाराष्ट्रामध्ये जिजाऊंच्या बद्दल, शिवरायांच्या बद्दल, शंभूराजांच्या बद्दल असं वक्तव्य करणारी माणसं आहेत, जिवंत आहेत, हेच मला पटत नव्हतं। आणि म्हणून मी ते समाजासमोर ही जी काही घाण आहे ही लपवून ठेवली तर जास्त दुर्गंधी येणार, म्हणून मी समाजासमोर आणले। आणि माझा तो अधिकार आहे, मी माझ्या फेसबुकवर मी काही जे लोकांना हार्म होणार नाही, समाजाच्या भावना दुखवणार नाही। कोरटकर 1 महिना कुणाच्या आश्रयाला होता आणि त्याला वाचवण्यासाठी कुणी प्रयत्न केले हे सत्य चौकशीतून बाहेर येणार का याचीच उत्सुकता लागली।